तुमच्यावर आरोप करण्याची चुकीची नको ना. ते म्हणणार मी आहे असं नाही म्हणणार. बरोबर आहे. नमस्कार सर, चालले होते का तुम्ही आता? या ना, तुम्हाला काय लघुशंका वगैरे असं करायचं? लघुशंकेला जायचे का? अहो पोकटे सर येतात म्हणून मला पोकटे सर येत आहेत ना, मला नाही माहिती. बरं चालू तुमच्या इंटरेस्ट खाली चालू. बंद करू का मग? नाही तसं काय तुमचं नसेल वाटत तर बंद करू. सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. आता कुमशेत मधला एक छोटा बालक ज्याच्यावरती वाघाने हल्ला केला आणि तो मुलगा तात्काळ मृत्युमुखी पडलेला आहे, अशा मुलाचं शव घेऊन आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आलेलो आहोत. सरकारी दवाखान्यामध्ये आता गेले जवळजवळ 1.5 तास ते 2 तास झाले आम्ही इथे आहोत. इथे आल्याच्या नंतर जे डॉक्टर आहेत की ज्या मुलाची चाचपणी करतात किंवा त्यांचं सगळं चेक करतायत ते डॉक्टर हे आहेत. यांच्याकडे एकदा तुम्ही पहा. ह्या डॉक्टरांना उभं पण राहता येत नाहीये. ऑन ड्युटी हे डॉक्टर दारू पिलेले आहेत आणि असे डॉक्टर आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये आहेत आणि असे डॉक्टर आम्हाला ट्रीटमेंट देणार आहेत. म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे. हे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी कृत्य आहे. याचा मी निषेध करते. या डॉक्टरांना तात्काळ इकडून काढून टाका, बडतर्फ करा. हे असे डॉक्टर अतिशय धोकादायक आहेत. यांची टेस्ट केली पाहिजे आणि ह्या टेस्ट करण्यासाठी आम्ही बराच वेळ झाले यांच्याशी आम्ही संपर्क करतोय. टेस्ट करण्यासाठी कधीपासून त्यांची टेस्ट करण्यासाठी जे डॉक्टर अजून आले नाही. जवळजवळ पाऊण तास होऊन गेला आम्ही इथे थांबलेलो आहोत. रात्रीचे आपण पाहता किती वाजले. आम्ही इथे सर्व माणसाचे थांबले, अजून पण डॉक्टर आलेले नाहीयेत आणि काही उपचार आणि काही कारवाई होत नाहीये. त्या रूम मध्ये त्या छोट्या मुलाचा मृतदेह ही असाच गुंडाळून पडलेला आहे. हे सरकारी दवाखान्याचं हे दुर्दैव पहा. इकडे आम्हाला ही अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते. सर काय सांगाल, काय जाणवतं पाहून तुम्हाला? जर पाहिलं असेल तर त्यांचं जे काही एक्झामिनेशन पाहिलं आपण जर पाहिलं तर त्यांचे प्युपिल्स डायलेटेड आहेत, आईज एकदम रेड आहेत, कंजेस्टेड आहेत, बिहेवियर थोडंसं अरोगंट आहे, स्वेटिंग आहे, परस्पिरेशन होत आहे. ही माइट बी अंडर अल्कोहोल कंझम्पशन केलं असेल त्यांनी. पण पोलिसांनी त्यांचे सगळं हे करावं, ब्लड तपासणी करावी. पण त्यांचा घमघमाट वास येतोय दारूचा आणि ते सरळ उभे पण राहू शकत. तुम्ही उभे तर राहून दाखवा ना जरा 2 मिनिटं, 1-2-5 मिनिटं कॅमेरा समोर उभे राहून दाखवा ना. तुमच्याबद्दल माहिती तर सांगा ना जरा, तुमचं नाव वगैरे सांगा ना जरा. नाव सांगा ना साहेब, सांगितलं नाव सांगा ना आपलं. नाही सांगितलं नाही नाव. सर आता काय हे पण डॉक्टर आहेत, केदारी नाव आहे त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही दारू पिल्यासारखं बिहेवियर दिसतंय. केदारी सर कोण आहेत? मला सिव्हिअर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. माझं बोलणं पण चेंज झालं नाही. मी कोरेक्स टस्क्यू आणि ते घसा काय ते गोळ्या असतात आणि आज मी 2 बाटल्या पण माझ्या फार्मासिस्टना घेतल्या होत्या. मला असं अनइझिनेस होतं. बाकी लोअर रेस्पिरेटरी क्लिअर आहे आणि त्याच्यामुळे ह्यांना विनाकारण तसं वाटलं तर असं मला वाटतं त्यांना असं म्हणायचं. बराच वेळ झालेला आहे. आणि ऐका ह्यांच्या पेशंटसाठी मी 1.5 घंटा वाट पाहतोय केव्हा येईल. त्या तुमच्या त्या फोर्सचं काय राजकुमारला त्यांना आम्ही फोन करत होतो, कुठे पेशंट. डॉक्टर साहेब हे अतिशय दुर्दैवी धोका. सर काय तुम्हाला जाणवलं आता हे उभे राहिले बोलतायत पण? नाही ऍक्च्युली आता फॉरेन्सिक मध्ये पण काम केलेलं आहे. तर हे जे काय आहे पोलिसांमार्फत सगळं तक्रार व्हावी आणि जे काही ब्लड सॅम्पल आहे ते घ्यावं ही आमची भूमिका आहे. कारण ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही जर ऑन ड्युटी असाल आणि असं बिहेवियर असेल तर आमचा सगळा आदिवासी समाज इकडे येतो, त्यांना डिलिव्हरीला बाया असतात आणि जर असं बिहेवियर असेल तर इज नॉट गुड.
त्यांच्यावर योग्य अशी कायद्याची कारवाई झाली पाहिजे. मला मला एका गोष्टी सांगणार बिहेवियर म्हणजे काय काय असं सॉरी सर, डोंट स्पीक विथ दिस. जे काय आहे ते पोलीस आणि मॅडम तक्रार देणार त्यांचं होईल. बरं ठीक आहे. सर ब्लड रिपोर्ट मध्ये किती वेळानंतर समजतं अल्कोहोल कन्झ्युम केले का? कन्झम्स केले ऍक्च्युली त्या गोष्टी सगळ्या लिगल गोष्टी आहेत, ते इथे चेक होत नाही. ते सगळं आपल्याला चतुर्संगी जी काहीतरी आहे त्याचे केमिकल अनालिसिस होतं तिकडे होतं सगळं. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडलं असं वाटतं का तुम्हाला हे चित्र पाहून? ऍक्च्युली काय आहे त्यामध्ये जर आपण पोलीस प्रशासन पाहिलं तर ते आपलं पोलीस प्रशासन चांगलं आहे. त्या 100% त्या पारदर्शकप्रमाणे होतील त्या. आणि आता तुम्ही पाहिलं सोशलमध्ये पण एक मोठी घटना घडली होती, त्यावेळेसपासून सरकारी डॉक्टर्स खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. ठीक आहे बस.